नमस्कार मित्रांनो, सकाळचे 10 वाजलेत आणि आज पुन्हा एकदा एका नवीन स्टार्टअपच्या आणि उद्योजकाच्या शोधात मी आलोय। पुणे येथील मानगाव मध्ये राहणाऱ्या ज्ञानेश्वर निवृत्ती बोडके यांच्या अभिनव फार्म्स क्लब या स्टार्टअपला भेट देण्यासाठी। पुण्यासारख्या शहरामध्ये राहून सुद्धा त्यांना शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करायची आवड होती आणि त्यांना शेतीशी निगडीतच स्वतःचा काहीतरी युनिक स्टार्टअप करायचा होता। म्हणून त्यांनी शेतीलाच व्यावसायिक स्वरूप देत 2004 साली अभिनव फार्म्स क्लब हा आधुनिक ऑर्गॅनिक शेतीचा स्टार्टअप सुरू केला। या स्टार्टअप मध्ये आज लाखो शेतकरी जोडले असून या कंपनीचा टर्नओव्हर 1000 कोटी पर्यंत पोहोचलाय। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्ञानेश्वर बोडके यांच्या अभिनव फार्मर्स क्लब मध्ये केली जाणारी संपूर्ण शेती ही ऑर्गॅनिक आणि हायटेक पद्धतीने केली जाते। पॉली हाऊस मध्ये एकाच वेळी 28 प्रकारच्या फळ व पालेभाज्या पिकवल्या जातात व त्यानंतर त्यांची हार्वेस्टिंग तसेच पॅकिंग करून थेट ग्राहकांपर्यंत विक्री केली जाते। अभिनव फार्म्स क्लब मध्ये संपूर्ण शेती ही व्हर्टिकल पद्धतीत होत असून एकाच वेळी जास्तीत जास्त उत्पादन घेतलं जातं। ज्ञानेश्वर बोडके आज असंख्य तरुणांना ऑर्गॅनिक आणि हायटेक शेती कशी करायची हे शिकवतात। तसेच 1 एकर मध्ये महिन्याला 60 ते 70 हजार कसे कमवायचे हेही सांगतात। अभिनव क्लब मुळे आज लाखो लोकांना रोजगार उपलब्ध होत आहे। एवढंच नाही तर ज्ञानेश्वर बोडके यांना आतापर्यंत 4 नॅशनल अवॉर्ड्स आणि 350 इतर पुरस्कार मिळाले। तर त्यांचा हा स्टार्टअप तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा।